नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डी मोरिस थिअरम, त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं प्रूफ बघितलेला आहे. सो तो यूज करून आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल, यूज डी मोरिस थिअरम टू सिम्प्लिफाय cos 2 theta plus I sin 2 theta raised to 7 upon cos 4 theta plus I sin 4 theta cube. आता हे आपण एक्सपांड करत बसणार नाही, डायरेक्ट डी मोरिस थिअरम आपण इथे अप्लाय करणार आहोत. सो तो थिअरम काय सांगतो की z रेज टू n असेल तर ते सिम्प्लिफाय करता येतं इन द पोलर फॉर्म मध्ये असेल तर हे जे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते z च्या फॉर्म मध्ये म्हणजे पोलर फॉर्म मध्ये इथे आहेत. इथे r इथे आपल्याला दिसत नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 1, कारण 1 असेल तर तो लिहित नाही आपण. सो इथे 1 असणार आहे r. सो कंप्लीट रेज टू 7 असं म्हणायचं असेल तर डी मोरिस थिअरम अप्लाय केल्यावर काय होतं, r रेज टू n होतं आणि जो n हा नंबर आहे तो cos n थीटा sin n थीटा असा तिथे होणार आहे. म्हणजे तो थिअरम आपण अप्लाय करूया. सो दिस z रेज टू n असं दिलं असेल तर आपण काय लिहू शकतो, z रेज टू n मीन्स r रेज टू n म्हणजे 1 रेज टू 7 सो 1 असतं, म्हणजे ते लिहायची गरज नाही. आणि इथे काय होतात, अँगल मध्ये काय चेंजेस होतात तर cos n थीटा sin n थीटा होतो. सो हा n येतो इथे अँगल मध्ये येणार. सो दॅट इम्प्लाइज cos 7 into 2 थीटा, कारण 2 थीटा अँगल आहे ना ऑलरेडी. सो 7 into 2 तो n ने मल्टिप्लाय करायला लागेल प्लस sin 7 into 2 थीटा i इथे i आहे इथे. तसंच डिनॉमिनेटर मध्ये पण तो थिअरम आपण अप्लाय करू शकतो. सो cos 4 थीटा म्हणजे cos 3 into 4 थीटा, cos 3 into 4 थीटा प्लस i sin 3 into 4 थीटा. इथे r ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे आपल्याला इथे कुठेच r इथे दिसत नाही, ते 1 रेस्ट किती गेलं तरी 1च येणार. सो काय होणार आहे सिम्प्लिफाय केल्यावर, which is equal to cos 14 थीटा प्लस i sin 14 थीटा अपॉन cos 12 थीटा प्लस i sin 12 थीटा. आता फक्त आपण इथे नुसता थिअरम अप्लाय केलाय, अजून सिम्प्लिफाय केलं नाही. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये जेवढा जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करता येईल तेवढा आपण करणार. इथे जर थीटा हा अँगल किती आहे हे दिलं असतं तर आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू काढता आली असती आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहिता आला असता. पण इथे थीटाच्याच फॉर्म मध्ये ते मी किती सिम्प्लिफाय केलं तरी थीटा तसंच राहणार आहे, कारण थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही इथे. सो थीटा तसंच राहील, पण जेवढं सिम्प्लिफाय शक्य आहे तेवढं करूया. आता पोलर फॉर्मचं आपल्याला ई रेज टू म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतं. डिनॉमिनेटर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करूया म्हणजे त्याला न्यूमरेटर मध्ये देता येईल आणि मग पुन्हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचं. सो विच इज इक्वल टू cos 14 थीटा प्लस i sin 14 थीटा प्रॅक्टिस करूया, कारण आता हा आपण ई रेज टू च्या फॉर्म मध्ये आणणार आहोत त्याला. सो ई रेज टू काय आणणार आहे, ई रेज टू आय थीटा. सो ई रेज टू आय आणि थीटा किती येते 12 थीटा. सो 12 थीटा. आता हा ई आहे तो न्यूमरेटर मध्ये देताना मायनस होणार आहे त्याचा, असं पॉवर येते मायनस होईल. सो cos 14 थीटा प्लस आय sin 14 थीटा. सिंपल आपण फक्त काय करतोय, जे सगळे फॉर्म आहेत एकदा ट्रिग्नोमेट्रिक, एकदा एक्सपोनेन्शियल, एकदा पोलर फॉर्म मध्ये. पोलर असेल तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय केल्यावर एवढंच फक्त अप्लाय करून सिम्प्लिफाय करतोय. सो ई रेज टू काय होणार, ई रेज टू मायनस आय 12 थीटा असं ते होणार. आता ई रेज टू मायनस आय 12 थीटाचं अगेन ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये आणायचं, मग तो प्रॉडक्ट करायचा आणि सिम्प्लिफाय करायचा. सो विच इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट cos 14 थीटा प्लस i sin 14 थीटा इनटू ब्रॅकेट ई रेज टू, हा i अँगल किती आहे मायनस पण घ्यायचा, मायनस 12 थीटा असा अँगल. सो अँगल कसा लिहायचा, cos मायनस 12 थीटा प्लस i sin मायनस 12 थीटा. आता इथे आपल्याला sin cos चे फॉर्म्युले अप्लाय करावे लागणार, काही कन्सेप्ट अप्लाय करावे लागणार. cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा, सेम असतात दोन्ही, आणि sin ऑफ मायनस थीटा इज मायनस sin थीटा. सो ते अप्लाय करूया. दॅट इम्प्लाइज cos 14 थीटा प्लस i sin 14 थीटा इनटू सेकंड ब्रॅकेट cos थीटा मीन्स cos 12 थीटा मायनस, कारण sin ऑफ मायनस इज मायनस आहे, मायनस i sin 12 थीटा. आता दोन ब्रॅकेट आलेले आहेत, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, त्यांचा आता आपल्याला प्रॉडक्ट करावं लागेल म्हणजे मग ते सिम्प्लिफाय होईल. सो या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करायचा सिंपल आहे, अल्जेब्रा यूज करायचा आहे. cos 14 cos 12
which is equal to cos 14 theta into cos 12 theta. यानी फर्स्ट ने फर्स्ट ला मल्टीप्लाई केलं मायनस cos 14 I sin cos minus I cos 14 theta sin 12 theta. या नंबरने आपण या दोन्ही नंबरला मल्टीप्लाय केलं. आता या नंबरने करायचं. सो I sin 14 cos 12 प्लस साइन येणार प्लस I sin ला 14 थीटा येणार and cos ला 12 थीटा आणि I आहे सर मल्टीप्लाय. आता याने याला मल्टीप्लाय करूया I * I स्क्वेअर हे दोघांचं प्रॉडक्ट प्लस मायनस त्यामुळे मायनस साइन असं असायला हवं करतात. पण I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 तर त्यामुळे ते प्लस होईल. याच स्टेपला प्लस करून तरी केलं तरी चालेल किंवा आता I स्क्वेअर या नेक्स्ट स्टेपला मायनस प्लस करू. सो I * I मायनस म्हणजे I स्क्वेअर मायनस I स्क्वेअर मायनस मायनस प्लस साइन आणि साइन 14 थीटा साइन 12 थीटा. आता यातला जो रिअल पार्ट आहे तो रिअल एकत्र आणूया आणि इमॅजिनरी एकत्र आणण्याच्या आधी काही एक्झाम्पल्स मध्ये आपण हे बघितले असं. सो विच इज इक्वल टू हा रिअल पार्ट आहे cos 14 थीटा cos 12 थीटा प्लस cos 14 थीटा sin हा रिअल पार्ट वापरतो ना sin एकदम sin 14 थीटा sin 12 थीटा. त्याच्यानंतर इथे ह्या दोन टर्म्स मध्ये I कॉमन आहे तर तो I कॉमन घेऊया प्लस साइन घेऊन प्लस I कॉमन घेऊया ब्रॅकेट मध्ये अनकॉमन टर्म्स काय राहतात बघूया. आता आपल्याला साइन कॉस चे फॉर्म्युले माहिती आहे sin A + B sin A - B. सो लिहितानाच आपण तशा फॉर्मॅट मध्ये लिहूया. आता इथे प्लस साइन आपण इथे कॉमन घेतलं त्यामुळे मध्ये मायनस साइन येणार आहे. सो sin cos चा फॉर्म्युला आपल्याला काय आठवतोय sin cos minus cos sin असं. त्यामुळे sin cos ही प्लस टर्म आधी लिहिली आणि मायनस टर्म नंतर लिहिली. sin cos means sin 14 theta cos 12 theta minus this cos sin cos 14 theta sin 12 theta. आता हे सगळे ऍडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले आपण अप्लाय करणार आहोत. cos plus sin हा cos A minus B चा फॉर्म्युला असतो. सो which is equal to cos A minus B. A means this, B means this. 14 theta minus 12 theta. हा cos A minus B चा फॉर्म्युला झाला. प्लस I into sin चा कुठला फॉर्म्युला हे इथे sin cos minus cos sin म्हणजे sin चा फॉर्म्युला येणार आहे A minus B चा. sin 14 theta minus 12 theta. So which is equal to cos 2 theta plus I sin 2 theta. हे फायनल आपलं सिम्प्लिफिकेशन झालं. इथे जर थीटा काहीतरी दिला असता π/3 π/4 वगैरे असं काहीतरी दिलं असतं तर आपण ती व्हॅल्यू इथे घातली असती ते कॉस आणि साइन इव्हॅल्युएट केले असते आणि मग ते आणखी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिता आलं असतं. पण आता थीटा अननोन आहे आणि थीटाच्या फॉर्म मध्येच आहे त्यामुळे इथपर्यंतच आपण जाऊ शकतो. सो दिस इज युअर फायनल आन्सर. त्यामुळे ही जी टर्म दिली ती डी मोरिस थिअरम असेल कॉस साइनचे काही फॉर्म्युलेज असतील ते सगळे अप्लाय करून आपण पर्यंत ती सिम्प्लिफाय केली. नेक्स्ट एक्झाम्पल cos 7π/13 plus I sin 7π/13⁴ upon cos 4π/13 minus I sin 4π/13⁶. असं एक्झाम्पल दिलं आहे. आधीच्या एक्झाम्पल सारखंच आहे. आधीच्या एक्झाम्पल मध्ये थीटा होतं त्यामुळे आपल्याला थीटा पर्यंत सिम्प्लिफाय करता आलं. इथे ऍक्च्युअली अँगल दिलेला आहे त्यामुळे आपल्याला अजून सिंपल कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत सुद्धा सिम्प्लिफाय करता येऊ शकते. आता इथे पुन्हा डी मोरिस थिअरम यूज करायचा आहे. त्याच्यात R इथे दिसत नाहीये म्हणजे R ची व्हॅल्यू इथे 1 असणार आहे. त्यामुळे डी मोरिस थिअरमचा RHS आपण जेव्हा यूज करू तेव्हा R⁻n येणार नाही कारण 1⁻ एनिथिंग इज 1 येणार आहे तिथे त्यामुळे ते आपण लिहिणार नाही. डायरेक्ट फक्त चेंजेस काय होणार आहेत साइन आणि कॉसच्या अँगल मध्ये जे चेंज होणार आहेत तेवढे फक्त आपण घेणार. सो Z⁻n असेल तर डी मोरिस थिअरम काय स्टेट करतो हा जो n असतो तो अँगलला कॉस आणि साइनच्या इथे मल्टिप्लायर म्हणून येतो. R⁻n आहे पण ते इथे येणार नाही कारण 1 असेल. सो विच इज इक्वल टू cos 4 into 7π/13 plus I sin 4 into 7π/13 upon इथे पण 6 इथे मल्टिप्लाय म्हणून येणार इथे cos 6 into 4π/13 minus I sin 6 into
24π/30. आता काय अँगल झाले ते बघूया. नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज करायचा आहे डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये नेण्यासाठी, आणि मग परत ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म यूज करून पोलर फॉर्म यूज करून आपण ते सिम्प्लिफाय करायचं. आधीच्या एक्झाम्पल मध्ये ज्या स्टेप्स होत्या त्याच येणार आहे. सो कॉस अँगल काय झाला 28π/30 प्लस आय साइन 28π/30 अपॉन कॉस 24π/30 minus I sin 24π/30. So again e च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे which is equal to cos 28π/30. सेम आधीचे एक्झाम्पल जसं आहे तसंच sin 28π/30 अपॉन हा पोलर फॉर्म आहे त्याचा म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणायचं आहे. मग काय असतं e⁻i आणि थीटा किती इथे 24π/30. सो कंप्लीट तो थीटा असणार 24π/30. आता हा e आपल्याला न्यूमरेटर मध्ये द्यायचा आहे, सो त्याची पॉवर मायनस होणार which is equal to या ब्रॅकेट मध्ये आता cos 28π/30 plus I sin 28π/30 into e⁻i 24π/30. हे कशासाठी आणलं आपण करून, कारण आपल्याला त्याचा पुन्हा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये आणायचे. मग दोन ब्रॅकेट देतील त्याचं मल्टिप्लिकेशन करता येईल. सो which is equal to फर्स्ट ब्रॅकेट इज cos 28π/30 plus I sin 28π/30 into सेकंड ब्रॅकेट e रेशो चं पुन्हा आपण काय करणार cos sin मध्ये कन्वर्ट करायचे. सो cos आता मायनस अँगल येणार आहे, सो मायनस 24π/30 मायनस I इंटू साइन मायनस अँगल मायनस 24π/30. आधी काही प्लस मायनस जे अँगल आले ते आधी हे करून घेऊया, आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. त्यानंतर दोन ब्रॅकेट आहे त्याचा प्रॉडक्ट करणार. सो हे फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज which is equal to cos 28π/30 plus I sin 28π/30 into सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा. त्या माहिती झालं असेल आतापर्यंत 24π/30 आणि मायनस I sin ने, पण साइन जर मायनस साइन जर अँगल मध्ये असतं ते सिम्प्लिफाय होताना साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. सो मायनस मायनस ते प्लस होईल. सो प्लस I sin 24π/30. आता हे दोन ब्रॅकेट झालेले आहेत, दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट करायचं आहे आणि ते सिम्प्लिफाय करायचं. सो which is equal फर्स्ट या नंबरने या दोन नंबरला मल्टिप्लाय करू cos 28π/30 cos 24π/30 हे ने याला मल्टिप्लाय झालं प्लस साइन I येणार आहे cos 28π/30 sin 24π/30. या नंबरने या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करून झालं तर ह्या नंबरने मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्लस I sin 28π/30 cos 24π/30. त्या दोन नंबरला मल्टिप्लाय करायचं प्लस वर. आता इथे डायरेक्ट मायनस करून घेतलं तरी चालेल, कारण काय आहे I इंटू आय मीन्स I स्क्वेअर होणार आहे, सो मायनस होणार आहे. सो मायनस sin 28π/30 sin 24π/30. I इंटू आय ना लास्ट टर्म मध्ये, सो I स्क्वेअर झालं तर प्लस साइन होतं त्याचं मायनस झालं. त्याने I स्क्वेअर निघून गेला म्हणजे इमॅजिनरी पार्ट तिथे नाही आता, सो रिअल नंबर झाला. त्यामुळे आता हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, ते सगळं एका ठिकाणी घेऊया which is equal to cos 28π/30 cos 24π/30 आणि हा मायनस sin 28π/30 sin 24π/30. अँगल मॅच होणं पण महत्त्वाचं असते cos a प्लस b मध्ये. तर चारही अँगल जर डिफरंट असतील तर cos a प्लस b चा फॉर्म्युला नाही अप्लाय करता येत. cos चा इथे जो अँगल आहे तो इथे sin चा, म्हणजे हे जो दोन अँगल आहेत तेच इथे sin ला अँगल असावे लागतात वगैरे. प्लस I कॉमन येईल इनटू ब्रॅकेट. आता sin cos प्लस cos sin असं आहे. सो sin 28π/30 cos 24π/30
प्लस कॉस साइन कॉस 28 पाय बाय 30 साइन 24 पाय बाय 30. तर सिंपल आहे. आतापर्यंत बरेचदा हे फॉर्म्युले यूज केलेत आपण. साइन कॉस कॉस साइन सो विच इज इक्वल टू आय कॉस कॉस मायनस साइन साइन. अँगल चेक करा. आता अँगल वेगवेगळे असतील तर ते नाही होणार. हा आणि हे जे दोन अँगल आहेत तेच इथे दोन लागतात. सिमिलरली हियर इथे जो अँगल आहे तो इथे लागतो, इथे अँगल आहे तो इथे लागतो वगैरे ते सगळं मॅच होतंय ना बघा. आणि त्याप्रमाणे आणि होणार आहे ते मॅच. त्यामुळे हा फर्स्ट फॉर्म्युला आहे कॉस a प्लस b मीन्स काय येणार आहे 28 पाय बाय 30 प्लस 24 पाय बाय 30. 30 आता कॉमन्स लेम ऍडिशन सिंपल झाली प्लस r इथे साइनचा काय फॉर्म्युला येणार आहे a प्लस b येणार कारण साइन कॉस प्लस कॉस साइन a प्लस b मीन्स 28 पाय बाय 30 प्लस 24 पाय बाय 30. 52 पाय बाय 30 प्लस r sin 52 पाय बाय 30. अजून त्याच्यात सिम्प्लिफाय होणार आहे कारण इथे अँगल दिलाय ना डायरेक्ट. सो आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज लिहिता येतील डायरेक्ट. नुसतं थीटा असतं तर ह्या स्टेपला आपला आन्सर आलेला होता. पण आता इथे पायच्या वगैरे फॉर्म मध्ये दिले आहेत व्हॅल्यूज तर काढता येतील व्हॅल्यूज. सो विच इज इक्वल टू कॉस. आता इथे बघा 13 म्हणजे 4 पाय झाले. कॉस 4 पाय प्लस r साइन 4 पाय. आता त्या व्हॅल्यूज आठवा. असं आपण घेतलं होतं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ट्रिग्नोमेट्री या प्लेलिस्ट मध्ये की साइन 0 0 असतं आणि कॉस 0 तिथे 1 असतं. आणि अगेन एक सर्कल कंप्लीट केलं की अगेन 2 पायला साइन 0 0 कॉस 0 1 असते. अगेन एक सर्कल कंप्लीट केलं की 4 पायला साइन 0 0 साइन 4 पाय 0 आणि कॉस 4 पाय 1 असते. इथेच येतो ना तो पॉइंट. 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय सगळा पॉइंट इथेच येतो. 0 1 असे असते व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे तिथे साइन 0 साइनच्या व्हॅल्यूज 0 असतात त्या पॉइंटला आणि कॉसच्या व्हॅल्यूज 1 असतात. सो इट इज इक्वल टू cos 4 pi is 1 plus r into sin 4 pi is 0. So 0 into 0 so 1. So final answer is 1 आहे. रियल नंबर आहे. सो हे सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर डी मोलिस थेरम अप्लाय केला, ॲडिशन ऑफ अँगल अप्लाय केला आणि त्याच्यानंतर रियल नंबर आला. इथे जर काही साइनची व्हॅल्यू आली असती तर तो कॉम्प्लेक्स नंबर आलाच असता. i into आलं असतं ते मल्टिप्लिकेशन मध्ये. सो इथे या सगळ्याची व्हॅल्यू आली. बघा